बघा काहीच डोंगर किती मोठे, आपण विचार पण नाही करू शकतो एवढे जास्त मोठे आहे. आणि बघा स्माइल व्ह्यू दिसत आहे बघा. हो किती भारी व्ह्यू आहे. आम्ही तिथेच होतो. दरबार की जय. हाय हॅलो नमस्कार, आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. सो आज मी फर्स्ट टाइम नाईटला शूट करत आहे गाईस. याच्या पहिलेचे जे काही ब्लॉग्स होते माझे डेलाच होते, डेला पण असते नाईटला पण असते, बट मी स्टार्टिंग आज नाईटच्या ब्लॉगपासून गेली आहे. सो आम्हाला दर्शनाला झालं आहे. सो त्यामुळे आता आम्ही हे घेतलं आहे, पासेस घेतलं आहे, एंट्री पासेस घेतले ॲक्च्युली. तुम्ही पण घेतले का एंट्री पासेस? अच्छा, हे याईने पहिले घेतलं आहे. आम्ही म्हणजे आंघोळ व्हायची होती रोहिणीताईची आणि माझी, सो त्यामुळे रोहिणीताई असून मी गेलो होतो. आता पासेस घेऊन आलो आहे, असे पासेस असतात आय कार्डवानी. सो ते आता तर फ्रेश वगैरे झालो आहे. आता फ्रेश होऊन एवढं चांगलं वाटत आहे ना, खूप मस्त वाटत आहे. आता अगदी 3 दिवसाचा थकवा, 3 दिवस ट्रेनमध्ये होतो, सो त्यामुळे सो आता चाललो आहे आता मम्मी पप्पाकडं. आणि हे बघा इकडे गाईस, हे पण आले आहे रोहिणी. ते बघा बघा आनंद आहे कशी दिसते गाईस. जेवणासाठी आलो आहे आता. बघा आता आय कार्ड घातलंय. कुठलं कॉलेज आहे? पप्पाला पण घातलाय, मम्मी दाखव. मम्मी तू पण आनंद आहे दाखव आय कार्ड. इंग्लिशचे मॅडम हेडमास्टर इथे आहे. आय कार्ड दाखव सर. सिन्सिअर हेडमास्टर हे दाखव की आय कार्ड. तुकाराम भिडे. सरांचं ऐकणार मम्मी पप्पा. खूप भूक लागली आहे गाईस. आम्ही ऑर्डर केलाय दाल खिचडी समथिंग केली वाटते आणि छोले वगैरे काहीतरी केल्या वाटते ऑर्डर. तो बघतो आता, जेवण करतो आता आम्ही. चालय जेवण. आता जाते आम्ही माता राणीच्या दर्शनाला. तर व्ह्यू बघा किती भारी. तेवढ्या वरे जायचं आता आम्हाला आणि दर्शनाला जायचं आहे. 13 किलोमीटर आहे गाईस. आता किती वेळ लागते? आता रात्री तर निघालो आहे, 4 तास जायला, 4 तास म्हणजे 8 तास टोटल पकडून 8 तास. तो जाऊ आता दर्शनाला. चला जाऊया गाईस. आता मी चाय पित आहे, अंगामध्ये थंडी वगैरे असतो त्यामुळे. हे गाईस बघा, नवरात्रीमुळे अजून जास्त मावलं आहे इकडं. तर सध्या नवरात्री चालू आहे बघा. इथं देवी माता आहे बघा. नवरात्रीमध्ये तर अजून मजा येते दर्शन करायला. बघा तिथं वरे जायचं आहे आता आम्हाला. आणि आता आम्ही ॲटो बुक करून जात आहे पहिल्या पायरीवर, मग तिथून जाणार आम्ही दर्शनाला. बघा गाईस, पहिली पायरी आली आहे. इथून जायचं आता दर्शनाला. इथून दर्शनाला जायचं आहे. काय झालं, कुठे गेले ते अजय सर? व्ह्यू एवढा भारी आहे ना खरं ना काही, एवढा भारी व्ह्यू आहे ना. जय माताजी खरं, लय भारी. स्माइल दरबार की जय. गाईस दर्शनाची सुरुवात झाली आहे आता. पहिली पायरी पप्पा पण आहे आणि ताई अजून ती तिकडे गेले बघा. जय माताजी. गाईस दर्शन तर चालू झालं आहे. पप्पा टाईम किती झाला आहे? आपण दर्शन स्टार्ट किती वाजता केलं? 10:30 स्टार्ट केलं आहे गाईस आम्ही दर्शन. आता बघू किती वाजता पोहोचणार. आता 14 किलोमीटर आम्हाला जायचं आहे आता वरे. जय माताजीचं नाव घ्यायचं आणि वरे जायचं.
जय माता दी. गाईस अजय सरचे फॅन्स इथे पण भेटले आहे. ॲक्च्युली गाईस बघा, अजय सरना लाठी घेतली आहे आणि पप्पाने पण घेतली आहे. हो गाईस, बरेच संगत आलो आहे. मंदिराला वेळ आहे, खूप टाइम आहे मंदिराला. आता काय माहिती कितीतरी किलोमीटर आलो आहे. पप्पा बघा, तुम्हाला मंदिर दिसत असेल. आम्ही आता 1.5 किलोमीटर आलो आहे. आता गाईस 1.5 किलोमीटर आलो आहे. 1.5 किलोमीटर आलो आहे गाईस. पप्पाने बघा गाडी वगैरे घेतली आहे. मम्मी पण आहे. मम्मी दमली आहे. मम्मीला जास्त चढता नाही येत, पण तरी ती जय माता दी नाव घेत येत आहे ती. अजय सर चला की. 10:30 निघालो होतो काहीच आम्ही. 1.5 किलोमीटर आलो आता आम्ही. आता किती वेळ झाला पप्पा? आता किती वेळ झाला? किती वेळ झाला आता? 12:15 गाईस. 12:15 वाजले आहे गाईस. तुम्ही बघू शकतात बॅक साईडला जी व्ह्यू दिसत आहे बघा. हो, किती भारी व्ह्यू आहे. आम्ही तिथेच होतो. तिथेच आमचं हॉटेल आहे. आणि बघा आता किती बरे आलो आता आम्ही. थोडा भारी व्ह्यू आहे ना भाई. चला मग ती हे गाईस रात्रीचे वाजले आहे 2 आणि आम्ही चढतच आहे. कधी येणार मंदिर आम्हाला कळत नाही. आणि आम्ही 3 जण समोर आहे. मम्मी, पप्पा आणि रोहिणीताई मागे आहे. सध्या ते मम्मीसाठी थांबले असते, त्यामुळे नजर बघा गाईस. बघा, लुक ॲट दिस. थोडा भारी. रोहिणीला देतो, आईच्या अंगावर काही देतो. ते काय झालं? हा रोहिणीताई, काय झालं का? बरं वाटतंय का मम्मी? बरं वाटतंय? जय माता दी. जय माता दी. इकडे बघ ग, बरं वाटतंय? चलो, माता रानी का नाम लो और चलो. तेव्हा या 3 स्पून घेऊन अजून एक तुला आणखी जा स्पून. गाईस आता वाजले आहेत 4 आणि जसं जसं वरे चाललो आहे गाईस एवढी जास्त थंडी वाढत आहे. बघा अजय सर कसे. आता आम्ही ब्लँकेट घेतले तिघांनी. 4 वाजले आहे का? 4 वाजले. टाइम नाही बघितलाय. 4 वाजले. हा गाईस हाय पप्पा पण मागे आहे, ते पण असेच बसले आहे. पहाटेच्या 4 वाजल्या. आई, पप्पा, रोहिणी मागे. आणि बघा ना गाईस, एप्रिल महिना चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं ऊन आहे महाराष्ट्रामध्ये, आणि इकडं जम्मू काश्मीरमध्ये एवढी थंडी. बापरे बाप, इकडलं वातावरण खरं खूप भारी आहे बाबा. ह्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये अजय सर थंडी खतरनाक. हे गाईस तुम्ही बघू शकतो गाईस, आता वाजले आहे 6 आणि व्ह्यू बघा गाईस. आणि आतापर्यंत पोहोचलो नाही गाईस आम्ही. अजून 7 किलोमीटर बाकी आहे गाईस. 10:30 वाजतापासून निघलो होतो, त्यानंतर आता वाजले 6. आतापर्यंत पोहोचलो नाही. 7 किलोमीटर बाकी आहे. खूप झोप येत आहे गाईस आणि एवढी जास्त थंडी आहे ना गाईस. आणि बापरे बाप व्ह्यू काय सांगू तुम्हाला. आता एवढी जास्त थंडी आहे ना, खूप जास्त थंडी आहे. चला निघूयात समोर. बघा काहीच डोंगर किती मोठे, आपण विचार पण नाही करू शकतो
एवढे जास्त मोठे आहे आणि बघा किती जवळून दिसत आहे डोंगर. अजय सर, गुड मॉर्निंग सर. गाईस व्ह्यू बघा किती भारी आहे, किती भारी व्ह्यू आहे गाईस. तर गाईस आईची तब्येतीमुळे हे तिघं जण जाते आता खाली, मम्मी अजून रोहिणीताई. चला बाय पप्पा. सो आता आम्ही अनन्याताई, अजय सर अजून मी जाणार आता दर्शनाला. बाबा बरोबर जा. आई बाय बाय. मम्मीची तब्येत बरोबर नाही सो त्यामुळे गेले आहे ते. त्यांच्या नावानं आम्ही जाणार आहे, आम्ही तिघं जण. गाईस हे तुम्ही बघत असेल, आम्ही एवढ्या दूर आलो आहे इथपर्यंत. बघा आमचा प्रवास चालूच आहे. आणि आता वाजले आहे किती का 8:30 ना? 8:30. अच्छा 9 वाजायला आले गाईस. फक्त 5 किलोमीटर आहे गाईस. 5 किलोमीटर नंतर तेच तर गाईस. चला लवकरात लवकर दर्शन करतो. झोप पण लागली आहे. 1 किलोमीटर. ओ मगच खायचं. चला. महावैष्णोदेवीचं भवनला आता आहे 2 किलोमीटर बाकी. आम्हाला ताण लागली होती तर आम्ही कोकोकोला घेतला. खूप दमलो आहे गाईस. झोप. बघा गाईस तुम्हाला मंदिर दिसत असेल माता राणीचं. सो फायनली आम्ही आलो आहे मंदिरच्या जवळपासच आलो आहे गाईस. खूप दमलो आहे गाईस. ऊन पण एवढं जास्त आहे गाईस काय सांगू तुम्हाला. आणि आता वाजले आहे 10:30 गाईस. काल रात्री 10:30 वाजता निघालो आणि आता 10:30 वाजता पोहोचलो आहे. म्हणजे की 12 तास झाले आम्हाला कंप्लीट. तर आम्हाला 12 तास लागले आहे दर्शन म्हणजे फक्त पोचायसाठी. आता दर्शनला किती वेळ लागणार तेच. अजय सर 12 तास लागले तर आपल्याला 12 तास लागले. चला गाईस दर्शन करूया लवकरात लवकर. खूप पाय दुखत आहे गाईस. चला गाईस लवकरात लवकर जाऊ. चला गाईस मंदिर तर दिसलं आहे, लवकरात लवकर जाऊया. चला मंदिराच्या जवळ चालू आहे गाईस. आता भूक लागली आहे सो इथं बर्गर वगैरे घेतला आहे. सो बर्गर खातो आता आम्ही. गाईस बघा नवरात्रीमुळे एवढा माऊल आहे ना. बघा डेकोरेशन एवढं भारी केलं आहे ना. खूप भारी डेकोरेशन आहे गाईस. खूप भारी डेकोरेशन आहे आणि एवढी जास्त पब्लिक आहे गाईस. खूप म्हणजे खूप जास्त पब्लिक आहे. 12 तास झाले आता इथं पोचलो आहे आता आम्ही. खरं गाईस खूप कठीण होतं बाबा दर्शन खरं. हे बघा खूप भारी भारी आहे बाबा इकडलं डेकोरेशन. आणि एवढ्या देवी आहे ना खूप म्हणजे खूप. आता काय सांगू तुम्हाला. खूप म्हणजे खूप. गणपती बाप्पा हनुमानजी आहे सगळेच जण आहे इथं. म्हणजे सगळी फॅमिली आहे इकडं. बरोबर की नाही गाईस. फायनली आमचं दर्शन झालं आहे. 12 तास नंतर झालं आहे दर्शन. दर्शन करायला खूप भारी वाटलं गाईस. आणि सॉरी की आम्हाला दाखवायला नाही कारण की फोनच अवेलेबल नव्हता सो त्यामुळे. सो असं झालं गाईस. 12 तास नंतर दर्शन झालं. सर कसं वाटतंय? मस्त. चला गाईस आता खाली उतरूया. आता काय माहिती कधी उतरूया. तर जाऊ आता आरामात. चला
जय माता दी। ये माता दी। वीडियो नहीं बनाते होते बड़े आदमी। मी परत आता कोक पित आहो. घेऊन जाते माकड हातात कोक घेऊन जाईल मागचं. मगाशी काय कोपती ते स्टीलच्या ह्याच्यात. त्या छोट्यावाल्या गाडीमध्ये मजा आली ना. चला काही दर्शन झालंय. आता हळूहळू जाते आता आम्ही. चढायला खूप टाइम लागला, उतरायला थोडं कमी वेळामध्ये उतरते आता. इधर देखो इधर. दमले अजय सर. पाय दुखते. अनन्याताई कुठं आहे? अनन्याताई कुठं आहे? बघा अजय सर डान्स करते. अजय सर बघा अजय सर बोलले होते की एक शॉर्टकट आणतो बोलले, आणि शॉर्टकट बोलून पूर्ण उन्हामध्ये घुमवते आम्हाला. शॉर्टकटच आहे. बघू बाबा शॉर्टकट आहे की काय. खूप पाय दुखले आहे. आनंदाताईशी पण खूप पाय दुखले आहे. पाय दुखत नाही शिवाय फाटलेत पाय चालून चालून. अरे यार बघा अजय सर डान्स करते. कॉमेडी किंग अजय सर डान्स करते ते. उन्हामुळे खूप चिडचिड होत आहे. ताण पण लागली आहे. पाय दुखत आहे गाईस. आणि व्ह्यू बघा बॅक साईडला. अनन्याताई अजय सर माझे खूप पाय दुखत आहे. खूप म्हणजे खूप. कालपासून आम्ही आरामच नाही केला. चला हॅलो जोर से बोलो. अरे यार जोर से बोलो. जय माता दी. माता राणीच्या दर्शनाला जायसाठी काहीच खरं नशीब लागते. आमचं नशीब होतं सो आम्हाला दर्शन झालं काहीच. सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल. चला मित्रांनो ब्लॉग मी इथं सेंड करतो. तो मला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार की उद्याचं काय रुटीन राहणार. चला मित्रांनो गुड नाईट. खूप दमलो आहे आता आम्ही. चला बाय.